अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे 20 मार्च 2026, वार आहे शुक्रवार. तर बघा, स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला एक खूप सुंदर खास अशी एक सेवा करता येते. बघा, ही सेवा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये नक्कीच तुम्हाला चमत्कारिक बदल झालेला जाणवेल. तर ही सेवा कोणी करू शकतं, ही सेवा कशी करायची आहे, ही सेवा कधी करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची जी प्रभावशाली सेवा आहे, तर या सेवेसाठी आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो लागणार आहे. आता तुम्ही स्वामी भक्त आहात, स्वामी सेवेकरी आहात, त्यामुळे नक्कीच तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती राहणार आहे, फोटो राहणार आहे. तर ज्यांच्याकडे मूर्ती आहे अतिउत्तम, आणि समजा ज्यांच्याकडे फक्त फोटो आहे तर फोटो समोर सुद्धा आपल्याला ही सेवा नक्कीच करता येते. मूर्तीवर सुद्धा आपल्याला सेवा करता येते. आणि समजा जे नवीन सेवेकरी आहेत, सध्याच स्वामी सेवेमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडे स्वामी महाराजांची फोटोही नसेल आणि मूर्तीही नसेल, तर तुम्ही नक्कीच स्वामी महाराजांची मूर्ती खरेदी करा आणि या सेवेला सुरुवात करा. घरात नेहमी नवरा बायकोंचे भांडणं होतात, कटकटी होतात, बाकी घरातील ज्या व्यक्ती आहेत तर त्यांचं एकमेकांसोबत पटत नाही, अगदी सासू सोनेचं पटत नाही, मुलाचं वडिलांचं पटत नाही, भावाभावांचं पटत नाही, नेहमी घरामध्ये कटकटी आहेत, किंवा एखादा मुलगा व्यसनाकडे वळालेला आहे, मुलं हट्टीपणा करत आहेत, तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये आहात, तुम्ही म्हणजे तुमची मनस्थिती बिघडलेली आहे, तुम्हाला मार्ग मिळत नाहीये, तर काहीही अडचण असू द्या आयुष्यामध्ये, तर ती नक्कीच तुम्ही ही सेवा केला तर ती सगळ्या तुमच्या अडचणी मार्गी लागणार आहेत. बघा, आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी ही खूप असते. तुम्ही ऑब्झर्व केला असेल, जेव्हा तुम्ही एखादी सेवा करत असतात, आता समजा स्वामी महाराजांच्या तुम्ही नामस्मरणाची सेवा करताय, तारक मंत्राची सेवा करताय, किंवा स्वामी चरित्र सारामृत पारायणाची सेवा करताय, तर ती सेवा करताना तुमचं मन लागत नाही, मनामध्ये भरपूर विचार येतात, अजिबात सेवेमध्ये मन लागत नाही, याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये खूप प्रमाणामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे. कारण निगेटिव्ह एनर्जी जी असते तर ती आपल्याला अशा चांगल्या गोष्टी करण्यासाठी ती अडवत असते, आपल्याला आध्यात्मिक गोष्टी करण्यासाठी ती थांबवत असते. त्यामुळेच आपण आजची जी सेवा आहे तर ती सेवा केल्यानंतर आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती अर्थातच खूप प्रमाणात निघून जाणार आहे. निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये जाईल तर आपल्या घरातील व्यक्तींमध्ये च्या वागण्यामध्ये सुद्धा बदल होतो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये काही कटकटी होत असतील, काही भांडणं वाद असतील, ते सुद्धा कमी होतील. इतके छान चमत्कारिक फायदे या सेवेमुळे होतात. तर आता ही सेवा कोणती आहे ते बघूया. बघा, आपण बरेच जण स्वामी भक्त आहेत की जे आपल्या स्वामी महाराजांचा अभिषेक करतात. कोणी रोज करतं, प्रत्येक गुरुवारी स्वामी महाराजांचा अभिषेक करतं, कोणी म्हणजे आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे, दत्त जयंती आहे, अशा खास दिवशी ते अभिषेक करत असतात. तर हीच सेवा आपल्याला, जी अभिषेक आहे, तर हीच सेवा आपल्याला रोज करायची आहे. तर बघा, आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे, तर प्रकट दिनापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकतात, किंवा तुम्ही 11 दिवसांची ही सेवा करू शकतात, 21 दिवसांची सेवा करू शकतात. तुम्ही 21 दिवसांची सेवा जर कंटिन्यू केला तर तुम्हाला याचा खूप छान अनुभव येईल. आणि घरातील सगळ्या व्यक्ती ही सेवा करू शकतात. म्हणजे अगदी तुम्ही करू शकता, तुमचे पती ही सेवा करू शकतात, तुमच्या सासूबाई, तुमचे सासरे, तुमची मुलं, तुमच्या म्हणजे घरातील ज्या व्यक्ती आहेत ते सगळेजण ही सेवा करू शकतात. म्हणजे आता बघा, आपण कसं असतं, आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो, म्हणजे आता स्वामी चरित्र सारामृताची समजा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो, तर आपणच ती फक्त सेवा करत असतो. पण या सेवेमध्ये तसं नाही. समजा
तुम्ही सेवा करताय आणि मध्येच तुम्हाला पिरियड्स आले महिलांना काल, तर ही सेवा तुम्ही दुसरीकडून सुद्धा करून घेऊ शकतात. अगदी सासूबाई आहेत, तुमचे पती आहेत, तर त्यांच्याकडून ही सेवा करून घ्यायची आहे आणि कंटिन्यू आपल्याला 21 दिवस ही सेवा करायची आहे. आपण जेव्हा आंघोळ करतो, आपल्या घरातील देवपूजा करतो, तर देवपूजा वगैरे झाल्यानंतर स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे तर ती मूर्ती एका तामणात ठेवायची आहे आणि आपल्याला या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. बघा, आपल्याला अभिषेक हा दुधाने घालता येतो, दह्याने घालता येतो, तुपाने घालता येतो, मधाने घालता येतो किंवा शुद्ध पाण्याने सुद्धा आपल्याला हा अभिषेक घालता येतो. बघा, म्हणजेच अर्थातच तुम्ही पंचामृताने सुद्धा हा अभिषेक घालू शकतात किंवा शुद्ध पाण्याचा तुम्ही अभिषेक घालू शकतात. माझ्या मते आपण शुद्ध पाण्याने जर अभिषेक घातला तरी सुद्धा चालतं. तर बघा, जसं जमेल तुम्हाला तसं. समजा एखाद्या दिवशी तुम्ही म्हणजे तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकतात, एखाद्या दिवशी दुधाने घालू शकतात, एखाद्या दिवशी शुद्ध पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकतात. म्हणजे असं तुम्ही प्रत्येक दिवशी चेंज करू शकतात किंवा एकच फक्त पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकतात. बघा, अभिषेक करताना तुम्ही गळती सुद्धा ठेवू शकतात किंवा चमच्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीवर. तर अभिषेक करताना सर्वप्रथम आपल्याला, आता समजा तुम्ही पंचामृताने अभिषेक करणार आहात, तर सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. अशा जर तुम्हाला फक्त शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे तर शुद्ध पाण्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर बघा, अभिषेक करताना आपल्याला काही मंत्रांचं पठण करायचं आहे. तर ते सर्वप्रथम पुरुष सूक्त म्हणायचं आहे, त्यानंतर स्त्री सूक्त म्हणायचं आहे, त्यानंतर पौनाम सूक्त म्हणायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे 11 वेळेस तुम्ही म्हणू शकतात. कमीत कमी 11 वेळेस तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करू शकतात. अगदी तुम्हाला जास्त वेळ जमत असेल, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस जरी तुम्हाला जमत असेल तरी सुद्धा म्हणू शकतात. बघा, आपण महाराजांचा अभिषेक केला, त्यानंतर आपल्याला महाराजांची मूर्ती छान पुसून घ्यायची आहे आणि महाराजांची जिथे आपल्या देवघरामध्ये जागा आहे तिथे ठेवायची आहे. महाराजांना अष्टगंध लावायचा आहे, महाराजांना हळदी कुंकू चालत नाही. आणि त्याचबरोबर बघा, तुम्हाला जमलं तर तुम्ही रोज महाराजांना पिवळं फुल अर्पण करा. तर हे पिवळं फुल चाफ्याचंच असावं असं काही नाही, तुम्हाला जे भेटेल पिवळं फुल तर ते पिवळं फुल तुम्ही अर्पण करू शकतात. समजा तुम्हाला पिवळं फुल भेटलं नाही तरी चालेल, तुमच्याकडे जे अवेलेबल असतं तुमचं पण करायचं आहे. स्वामी महाराजांच्या पावन स्पर्शाने जे अमृत झालेलं जे तीर्थ आहे, हे तीर्थ आपल्यामध्ये सगळीकडे ते तीर्थ शिंपडायचं आहे. घरातील निगेटिव्ह एनर्जी त्यामुळे कमी होणार आहे आणि आपल्या घरातील सगळ्या व्यक्तीने हे तीर्थ प्राशन करायचं आहे. समजा तुम्ही संकल्प करून ही सेवा करताय, तर एखाद्या खास व्यक्तीसाठी ही सेवा करताय, कोणी आजारी आहे समजा किंवा कोणाला व्यसन आहे, अशा व्यक्तींसाठी सेवा करताय, तर त्यांना नक्कीच आवर्जून त्यांना हे तीर्थ द्यायचं आहे. त्यांच्या आता आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्या अंगावर हे तीर्थ शिंपडायचं आहे, त्यांचा जो बेड असतो तीर्थ शिंपडायचा आहे, पूर्ण त्यांच्या अंथरुणावर हे तीर्थ आपल्याला शिंपडायचं आहे. त्याचबरोबर बघा, थोडंसं तीर्थ घरातील सगळ्या व्यक्तींनी घ्यायचं आहे. बघा, हे सगळ्या व्यक्तीने आपण तीर्थ घेतलं तर आपल्यामध्ये आपल्या इंद्रियांवर सुद्धा त्याचा खूप परिणाम होतो. एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते, त्यामुळे ऑटोमॅटिकच आपल्या घरातील जे वातावरण बिघडलेलं होतं तर ते बिघडलेलं वातावरण सुद्धा सुधारायला खूप मदत होते. हा व्हिडिओ जेव्हा केव्हा बघाल तेव्हापासून तुम्ही ही सेवा करा. 21 दिवसांची करा, 11 दिवसांची करा, 41 दिवसांची सुद्धा तुम्ही कंटिन्यू ही सेवा केला तर तुम्हाला खूप छान अनुभव येईल. आणि बघा, ही सेवा करण्याची योग्य वेळ कोणती आहे तर ती वेळ आहे बघा, सकाळी 11 वाजण्याच्या पूर्वी आपल्याला ही सेवा करायची आहे. कारण अभिषेक हा सकाळीच घातला जातो, दिवसभर कधीही आपण अभिषेक घालू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने ही काळजी घ्या की 11 वाजेच्या आतच आपल्याला महाराजांना अभिषेक घालायचं आहे. ज्यांच्याकडे घरामध्ये मूर्ती नाहीये अवेलेबल तर त्यांनी काय करायचं, तर तुमच्याकडे महाराजांचा फोटो असेल तर फोटोवरती सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात.
तर याचा जो फोटो असतो तो स्वच्छ पुसून घ्यायचा, महाराजांच्या फोटोला अष्टगंध लावायचं, फूल अर्पण करायचं, धूप दीप नैवेद्य दाखवायचा आणि आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आपला जो हात असतो तो हात त्या ग्लासावरती ठेवायचा आहे आणि सेम सेवा आपल्याला करायच्या आहेत. एक वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं आहे, एक वेळेस स्त्री सूक्त म्हणायचं आहे, एक वेळेस पवनाम सूक्त म्हणायचं आहे आणि स्वामी महाराजांचा तुम्हाला जमेल तेवढा 11 वेळेस 21 वेळेस जमेल तेवढं आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. सेम सेवा आपल्याला करायचं आहे. 10 मिनिटे ते जे ग्लासमधील पाणी आहे, तीर्थ आहे, तर ते तिथेच राहू द्या, महाराजांजवळ राहू द्या आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तीने तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.